नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री प्रमोद काकडे आपले बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण मराठी विषय तासिकेला सुरुवात करणार आहोत। इयत्ता 9वी विषय मराठी घटक उपयोजित लेखनातील जाहिरात लेखन। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न 5वा आ यामध्ये 3 कृती सोडवण्यासाठी दिलेले असतात। यामध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन अशा कृती सोडवण्यासाठी असतात। यापैकी आपणास 2च कृती सोडवणं आवश्यक असते। आज आपण जाहिरात लेखन कसे करावे, जाहिरात लेखन लिहित असताना कोणती काळजी घ्यावी व जाहिरात कशी तयार करावी याविषयी जाणून घेणार आहोत। जाहिरात म्हणजे काय? तर जाहिरात या शब्दातच तिचा अर्थ सामावलेला आहे। इंग्रजीत जाहिरातीसाठी ॲडव्हर्टाइजमेंट हा शब्द आहे। यातील ॲडचा अर्थ कडे आणि वेरफोचा अर्थ वळणे किंवा लक्ष वेधून घेणे असा आहे। म्हणूनच लोकांचे लक्ष एखाद्या गोष्टीकडे वेधून घेते ती म्हणजे जाहिरात होय। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल की एक व्यक्ती त्या जाहिरात वाचताना आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजेच त्या जाहिरातीनं त्या व्यक्तीचे लक्ष वेधून घेतलेलं आहे। यासाठी आपल्याला आकर्षक अशी जाहिरात तयार करावी लागेल। त्यामुळे ग्राहकांचे लक्ष आपल्या जाहिरातीकडे व वस्तूंकडे आपले वळवता येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, विविध क्षेत्रातील निर्मित वस्तू, उत्पादने यांची ग्राहकाकडून मागणी निर्माण करणारी जाहिरात ही एक कला आहे। जाहिरात लिहिण्याची कला जर आपल्यात असेल तर आपल्याला जाहिरात कंपन्यांमध्ये करिअर करण्याची संधीही मिळू शकते किंवा आपण त्यात करिअर करू शकतो। आजचे संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट व मोबाईल क्रांतीमुळे जाहिरात क्षेत्राची कक्षा अधिक विस्तारत चाललेली आहे। कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, व्यापार, दळणवळण, प्रसार माध्यम, मनोरंजन अशा सर्व क्षेत्रात जाहिरातीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे। म्हणूनच युग आहे जाहिरातींचे असे म्हणणे वावगे ठरणार नाही। जाहिरात हा संदेश स्वरूपाचा संवाद असतो आणि कोणत्याही संवादाचे महत्त्वाचं माध्यम हे भाषा हेच असते। जाहिरात लेखनात भाषेला खूप महत्त्व असतं। मग विद्यार्थी मित्रांनो, जाहिरातीची माध्यमे तरी कोणती बरं? तर आपल्याला सर्वांच्या परिचित असणारी माध्यमं म्हणजेच इंटरनेट, चित्रपट, वृत्तपत्रे, मासिके, आकाशवाणी, दूरदर्शन, चौकामधील असणारे फलक आणि गर्दीच्या ठिकाणी वाटली जाणारे पत्रके। इंटरनेटमध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाहिराती पाहतो आहोत। वेगवेगळे व्हिडिओ पाहत असताना मध्येच आपल्याला जाहिरातीही पाहायला मिळतात। चित्रपटामध्ये सुद्धा सुरुवातीला आणि मध्यांतरामध्ये आपल्याला जाहिराती पाहायला मिळतात। वृत्तपत्रांमध्ये तर आपण छापील स्वरूपाच्या जाहिराती पाहतोच। आपण सर्वजण वृत्तपत्र वाचतो तेव्हा आपल्याला वृत्तपत्रांमध्ये जाहिराती सुद्धा वाचायला मिळतात। मासिके यातूनही आपल्याला जाहिराती पाहायला मिळतात। आकाशवाणी यामध्ये आपल्याला श्राव्य माध्यमातून आपण जाहिराती ऐकत असतो। दूरदर्शन यामध्ये दृकश्राव्य माध्यमातून आपण TV सिरियल्स म्हणा किंवा चित्रपट म्हणा यामध्ये आपल्याला वेळोवेळी जाहिराती पाहायला मिळतात। चौकामध्ये सुद्धा जेव्हा आपण फलक पाहतो त्या फलकावरती सुद्धा जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात। गर्दीच्या ठिकाणी जेव्हा आपण जातो तेव्हा आपण पत्रके सुद्धा वाटलेली पाहतो, म्हणजे पत्रके सुद्धा हे एक जाहिरातीचं माध्यम आपण पाहत आहोत। मग जाहिरात लिहिताना आपण कोणती काळजी घ्यायला हवी बरं? तर मग जाहिरात कोणत्या वस्तूची अथवा सेवेची आहे ही ठळकपणे व लक्षवेधक रीतीने जाहिरातीमध्ये मांडले पाहिजे। ग्राहकांना आपल्याला आकर्षित करायचं असतं। आपली वस्तू नेमकी कोणती विकायची आहे, आपल्या वस्तूंना ग्राहकांपर्यंत घेऊन जायचं असतं आणि यामुळे वस्तूंची आणि सेवेंची ठळकपणे आणि लक्षवेधक रीतीने जाहिरातीमध्ये मांडणी करणं गरजेचं असतं। जाहिरात तयार करताना मथळा, उपमथळा तयार करावा। त्यामध्ये सुभाषिते, सुवचने, सुप्रसिद्ध कवितेतल्या व गाण्यातल्या ओळी, काव्यमयतेचा आभास निर्माण करणाऱ्या ओळी, लोकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले शब्दप्रयोग इत्यादी उपयोग करता येतो।
म्हणजे लोकांचे लक्ष आपण आकर्षित करू शकतो, वेधू शकतो, है ना. कवितेतले गाण्याच ओळी जर असतील तर आपण सहजरित्या त्या आपल्याला म्हणता येतील किंवा त्या सोप्या पद्धतीने आपण तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि ग्राहकांना त्या सोप्या आणि सरळ भाषेमधील लिहिलेला मजकूर हा आपल्याला त्या ठिकाणी ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतो. जाहिरात नेहमी कमीत कमी शब्दामध्ये असावी. जाहिरात लांबलचक जर असेल तर ग्राहक त्या ठिकाणी कंटाळवाणे होऊन जातील आणि ग्राहकाला त्या ठिकाणी वाचावंसं वाटणार नाही. जाहिरातीची भाषा ही कशी असली पाहिजे? साधी, सोपी पण वेधक असावी. व्यापारातील भाषा वापरली तरी चालेल. भाषा जर क्लिष्ट, किचकट, बुद्धीला ताण द्यायला लावणारी नसावी. समाजातील प्रचलित संकेत, लोकभावना यांना धक्का देणारी भाषाही नसावी. काव्याचा आभास निर्माण करणारी लयबद्ध शब्दरचना जाहिरात ही आकर्षक बनवते. विनोदाची पखरण जर असेल तर ते उत्तमच असणार आहे. जाहिरातीला चित्रांची जोड देता आल्यास जाहिरात अधिक प्रभावी होते हे खरे. मात्र जाहिरात लिहिताना चित्र काढणे किंवा चित्रकलात्मक सजावट करणं परीक्षेमध्ये अनिवार्य नाही. इथे विशेष लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जाहिरात लिहित असतो, ती कृती सोडवत असतो, तेव्हा त्या ठिकाणी चित्र काढणं आपल्याला अनिवार्य नसतं. चित्र काढण्यामध्ये आपण खूप जर वेळ घालवला तर आपल्याला आपली जाहिरात पूर्ण करण्यामध्ये वेळ लागू शकतो आणि पुढील कृती सोडवण्यासाठी मग आपल्याकडे वेळ उरणार नाही. या दृष्टिकोनातून आपण याचा विचार करून आपण ही जाहिरात जास्तीत जास्त आपण शब्द सोप्या पद्धतीने वापरून ही जाहिरात काय करायची आहे? आकर्षक बनवायची आहे की नाही. म्हणजेच या ठिकाणी आपला वेळही वाचेल आणि आपल्याला पुढील कृती सोडवण्यासाठी आपण त्या ठिकाणी सज्ज राहू किंवा पुढे आपण त्या ठिकाणी आपला वेळ वाचू शकू की नाही. तर अशा पद्धतीने आपण जाहिरात लेखन करत असताना चित्र काढणं तर अनिवार्य नाही आहे. त्याचबरोबर आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे की आपण जेव्हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण ही कृती सोडवतो तर तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला फक्त पेनाचाच वापर करायचा आहे, पेन्सिलचा वापर करायचा नाही आहे आणि चौकटीमध्येच आपण जाहिरात लिहायची आहे. ग्राहकाच्या आवडी, गरज, सवयी व फॅशन या सतत बदलत असतात. म्हणून जाहिरात यामध्ये बदल हा खूप महत्त्वाचा असतो ना, की जाहिरातीत या बदलांचा जर प्रभाव दिसला पाहिजे. कारण जाहिरात जर आपण तीच देत गेलो तर ग्राहक त्याच्याकडे कंटाळवाणाने त्या ठिकाणी पाहेल. कारण आपल्याला जाहिरात ही काय करायची असते? आकर्षक बनवायची आहे. त्यांच्या आवडी कोणत्या आहेत, त्यांचे फॅशन्स बदललेले आपण पाहतो, यानुसार आपल्याला बदलायचं आहे. त्यामुळं सातत्याने आपण ग्राहकाच्या आवडीनिवडी ह्या लक्षात घेऊन आपण जास्तीत जास्त प्रभावीपणे काय करायचे आहे? जाहिरात बनवायची आहे. जाहिरातीत भाषिक रूप हे महत्त्वाचे. साध्या चौकटीमध्ये योग्य ओळीत केलेली मांडणी ही काय असते? पुरेशी असते. जाहिरातीत संपर्क, स्थळ, क्रमांक इत्यादी मेल ID व ठिकाणाचा उल्लेख करणं गरजेचं आहे ना, की आपला मोबाईल नंबर म्हणा, आपला ईमेल ID म्हणा आणि आपली वेबसाईट म्हणा. हा संपर्काच्या या मुद्द्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्याचा उल्लेख करणं आवश्यक असतं. मग जाहिरात लेखनाची मूल्यमापन कृती कोणती बरं? परीक्षेमध्ये कोणत्या कृती विचारल्या जाऊ शकतात? तर शब्दावरून जाहिरात लिखाण करण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं. जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवण्यासाठी सुद्धा सांगितलं जाऊ शकतं. विषय देऊनही जाहिरात लिहायला सांगितली जाऊ शकते. दिलेल्या जाहिरातीची अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन सुद्धा करायला आपल्याला ही कृती विचारली जाऊ शकते. मग एक सोपं उदाहरण तुमच्या समोर आहे की आपल्याला कशा पद्धतीने विचारणा केली जाऊ शकते. आता सर्वप्रथम आपल्याला पहिलं जे पाहायला मिळते की वरील जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरूपात पुनर्लेखन करा. म्हणजे पुन्हा लिहायचे आहे. आपल्याला दिलेला विषय आहे, जे अर्धवट असणारी जाहिरात आहे किंवा त्या जाहिरातीमध्ये आपण अधिक काय प्रभावी करू शकतो याचं पुन्हा आपण काय करायची, ती जाहिरात आपल्याला ती कृती सोडून दाखवायची आहे. किंवा एखादा विषय आपल्याला काय दिलेला असतो, जसं उदाहरणार्थ अलका ड्रेसेस असा आपल्याला विषय दिलेला आहे.
शालेय गणवेशाचे विक्रेते याविषयी आपल्याला त्या ठिकाणी जाहिरात करायला सांगितलेली असते. पुढे आपल्याला शब्दांवरून सुद्धा जाहिरात दिलेली असते, जसं की उदाहरणार्थ बेकरी, केक, स्पेशलिस्ट, आईस्क्रीम, ताजे पदार्थ, ग्राहक समाधानी असे शब्द देऊन आपल्याला जाहिरात तयार करायला सुद्धा सांगितली जाऊ शकते. असे हे मूल्यमापनाच्या कृती आपल्याला परीक्षेमध्ये यापैकी एक विचारली जाऊ शकते. मग आपण या जाहिरातीचे आता आपण नमुने पाहूया. आहे ना, एक कृती पहिली दिलेली आहे की आपण शब्दावरून जाहिरात कशी करायची ते आपण समजून घेऊया. आता इथे शब्द दिलेले आहेत. संगणक वर्ग दिलेला आहे, तंत्रज्ञानाशी मैत्री असा एक आपल्याला शब्द दिलेला आहे, खास सवलत आणि प्रवेश मर्यादित. अशा या शब्दांवरून आपल्याला काय करायचे आहे, आता जाहिरात तयार करायची आहे. तर आपण हा नमुना आता पाहूया. या शब्दांवरून कशी जाहिरात करायची आहे. आपण मागे सांगितल्याप्रमाणे की मथळा उपमथळ्यामध्ये आपल्याला जर सुभाषितपर किंवा काव्यमयतेच्या ओळी जर आपण त्या ठिकाणी टाकू शकलो किंवा आपल्याला तिथे मांडता आल्या तर आपण जाहिरात अधिक आकर्षक करू शकतो. इथे बघा, काही कवितेच्या ओळी किंवा यमक जुळणारे काही शब्द या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे मैत्री अमुची नव्या तंत्रज्ञानाशी, मैत्री अमुची नव्या तंत्रज्ञानाशी, नाती जुळवी विश्वसमुदायाशी, नाती जुळवी विश्वसमुदायाशी. संगणक प्रशिक्षणाचा विचार करत आहात, आजच भेट घ्या सुलभ संगणक प्रशिक्षण केंद्र. उन्हाळी संगणक वर्ग 1 मार्च 2020 पासून सुरू. प्रवेश मर्यादित. आमचे वैशिष्ट्य कोणते आहेत, तर वैयक्तिक लक्ष, सुसज्ज असणारी लॅब, अनुभवी प्रशिक्षक, कोर्स निवडण्याचे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य आहे. दिनांक 28 फेब्रुवारी 2020 पर्यंत निश्चित करा आपला प्रवेश आणि फीसमध्ये मिळवा 20% सवलत. आमचा पत्ता यशोदानगर, महात्मा गांधी पार्क, लातूर 413512. वेळ आहे सकाळी 8 ते सायंकाळी 8. संपर्कासाठी तुम्ही त्या ठिकाणी मोबाईल नंबर देऊ शकता, वेबसाईट देऊ शकता आणि ईमेलही देऊ शकता. म्हणजे इथे आपण पाहतो संपर्क क्रमांक 020842558 आणि खाली वेबसाईट आपण लिहू शकतो, www ने सुरुवात करू शकतो. अशा पद्धतीने ही जाहिरात दिलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही जाहिरात ही चौकटीमध्ये लिहिणं अपेक्षित असतं आहे ना, की सवलत देणं, त्यानंतर प्रवेश मर्यादित म्हणणं असेल किंवा इतर जे काही छोटे छोटे शब्द परंतु ग्राहकांना आकर्षित करणारे आणि त्यांनी आपल्याकडे या प्रवेशासाठी आपलं नाव देणं किंवा एखाद्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा या पद्धतीने या ठिकाणी काय केलेलं आहे, चौकटीच्या माध्यमातून म्हणा वेगवेगळे शब्दांचा वापर करून या ठिकाणी कमीत कमी शब्दांचा वापर करून आपल्याला काय केलेलं आहे, ही जाहिरात तयार केलेली पाहायला मिळते. म्हणजे बघा या ठिकाणी उन्हाळी संगणक वर्ग 1 मार्च 2020 पासून सुरू चौकटीमध्ये घेतलेला आहे, प्रवेश मर्यादित आहे असं हे पण चौकटीमध्ये घेतलेलं आहे. यानंतर पत्ता म्हणा किंवा मग संपर्क म्हणा की अशा पद्धतीने म्हणजे एका चौकटीमध्ये घेऊन आपल्याला या ठिकाणी जाहिरातीमध्ये दाखवले. आपण हे तेच करणार आहोत की एका चौकटीमध्ये की आपल्याला कोणती वस्तू विकायची आहे, तिचं वैशिष्ट्य म्हणा, त्याच्यामध्ये सवलत देणं असेल किंवा त्या ठिकाणी मोफत म्हणणं असेल, आपल्याला काय त्या ठिकाणी योग्य वाटेल त्या शब्दांचा वापर करून आपण काय करायची, जाहिरात आकर्षक बनवायची आहे. यानंतर आणखीन एक आपण कृती पाहूया, ती म्हणजे भारतीय पुस्तकालय विविध प्रकारच्या पुस्तकांचे एकमेव विक्रेते. म्हणजे विषय दिलेला आहे आणि या विषयावरून आपल्याला काय करायचे आहे, जाहिरात तयार करायची आहे. बघा, पुस्तक माझा जिवलग मित्र खरा, पुस्तक माझा जिवलग मित्र खरा, संगतीने वाहत राही ज्ञानरूपी झरा, संगतीने वाहत राही ज्ञानरूपी झरा. विविध प्रकारची पुस्तके पाहण्यासाठी व खरेदीसाठी आजच भेट द्या भारतीय पुस्तकालय. आमची वैशिष्ट्य, विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध, दर्जेदार प्रकाशनाची पुस्तके, मोफत त्या ठिकाणी किंवा जे काही आपल्याला त्या ठिकाणी वैशिष्ट्य लिहिता आली ती आपण वेगवेगळी वैशिष्ट्य त्या ठिकाणी लिहू शकतो. माफत किंमत असेल, घरपोच सेवा उपलब्ध असेल, शालेय पुस्तकावर 10% सवलत, वेळ सकाळी 10 ते
सायंकाळी 8पर्यंत. आमचा पत्ता यशोदानगर, महात्मा गांधी पार्क, लातूर 413512. संपर्क 020842558 आणि वेबसाईट आपण या ठिकाणी देणार आहोत. अशा पद्धतीने ही एक जाहिरातीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो की जी वस्तू आपल्याला विकायची आहे किंवा जी ग्राहकांपर्यंत पोचवायची आहे त्या वस्तूंचं वैशिष्ट्य आपल्याला देणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी नमूद करणं खूप गरजेचं आहे. सवलतीचा उल्लेख करू शकतो आपण. आत्ताच मी सांगितलं मोफत असणारे त्या ठिकाणी आपण असा मोफतचा उल्लेख करू शकतो किंवा वेगवेगळे शब्द की जे ग्राहकांना आकर्षित करू शकू असे शब्द आपण या ठिकाणी मांडू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला या 2 कृतीच्या माध्यमातून जाहिरात कशी तयार करायची हे तुम्हाला समजलं असेल. तर तुमच्यासाठी एक कृती दिलेली आहे की तुम्ही ही कृती सोडून तुमच्या विषय शिक्षकांना सुद्धा दाखवू शकता. ही काय कृती दिलेली आहे की खालील विषयावरती आकर्षक जाहिरात तयार करा आणि जगदंबा दुग्धालय दुग्धजन्य पदार्थाचे विक्रेते होलसेल दरात किरकोळ विक्री केंद्र संभाजीनगर मुंबई असा एक विषय तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या विषयावरून तुम्हाला काय करायचे आहे आता जाहिरात तयार करायची आहे. आता जाहिरात तयार करताना मग या दुग्धालयाचे वैशिष्ट्य काय, इथे कोणते पदार्थ मिळतात याविषयी तुम्हाला लिहायचं आहे. घरपोच सुविधा करणं म्हणा, शब्द आपण वेगवेगळे वापरू शकतो. सवलतीचा आपण म्हणू शकतो किंवा आपण मोफत काय आपण देऊ शकतो याविषयी आपण या ठिकाणी नोंद करू शकतो आणि आकर्षक जाहिरात तयार करू शकतो. आशा करतो की आजचा घटक तुम्हाला नक्कीच समजला असेल. पुन्हा भेटूया एका नवीन घटकासह. धन्यवाद.